आई, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. कशा संदर्भात? ते आपल्या टेंडरबद्दल. अरे उद्या टेंडर ओपन होणार आहे आणि आज काय बोलायचं त्याच्याबद्दल? तेच तुला जरा सांगायचं होतं की आपण आपलं टेंडर मागे घेऊया का? प्रीतम, तुला कळतंय तू काय बोलतोयस ते? मी मगाशी सुद्धा सांगितलं आपण टेंडर मागे घेणार नाही होत. हो आई, पण मी मगाशी तुला बोललो नाही का की आपल्याला काही फार फायदा नाही आहे त्यातून, सो आपण ते टेंडर मागे घेऊया ना. ह्यानेच सांगितलं ना तुला हे करायला. आणि प्रीतम, तू विसरतोयस का? नफा किंवा नुकसान ह्या विचारांवर आपण आपली कंपनी चालवत नाही. आणि दरवर्षी दुष्काळी भागात आपल्याकडून पाण्याचे टँकर जावे, तिथल्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात का होईना आपण सोडवू शकू, फक्त ह्या विचारांनी मी दरवर्षी हे टेंडर भरते आणि दरवर्षी ते आपल्याच कंपनीला मिळतं. आणि ह्या वर्षी सुद्धा ते आपल्याच कंपनीला मिळालं पाहिजे. त्यामुळे तू हा विचार सुद्धा तुझ्या डोक्यातनं काढून टाक, कारण असं काही होणार नाहीये. एक मिनिट प्रीतम, असं अचानक काय झालंय तुला? म्हणजे हा निर्णय मागे घ्यायला का सांगतोस तू? अरे उद्या टेंडर ओपन होणार आहे आणि आज तू टेंडर मागे घ्यायला सांगतोस? नाही, हे योग्य नाहीये. ऐक, उद्या जे होईल ना ते उद्या होईल, बघूयात उद्या. आत्ता काही करायला नको त्याच्यावरती, आत्ता चर्चा नकोय. आबा, आणि तू ह्या सगळ्यापासून जरा लांबच राहा, कारण तुझा आमच्या कंपनीशी आता काही संबंध राहिलेला नाहीये. त्यामुळे मध्ये मध्ये लुडबुड करू नकोस. आणि आमची कंपनी कशी चालवायची हे आम्हाला चांगलं येतं, कळलं? त्यामुळे यामध्ये तू पडू नकोस आणि प्रीतमवर अजिबात दबाव आणायचा नाही, कळलं? नाही आई, त्याची काही चूक नाहीये. अगं आई, काही झालं तरी हे टेंडर सोडणार नाही. तर मलाच काहीतरी करावं लागेल.